ब्रह्मपद दंडवग्गो अलंकतो चेपी समंचरेय संतो दंतनियतो ब्रह्मचारी सभ्येषु भूतेषु निदाय दंडसो ब्राह्मणोसो समनोस भिक्खू। अलंकृत जरी असला तरी जो समभावाने वागतो, जो शांत दंत तत्पर ब्रह्मचारी आहे, भूतमात्राच्या बाबतीत ज्याने दंड सोडून दिलेला आहे, तो ब्राह्मण, तो श्रमण, तो भिक्षू होय। अर्थकथा। एका मंत्र्याने त्याची मुलगी नाचत असता मरून पडलेली पाहिली। दुखावेगाने घेरल्यामुळे तो बुद्धाकडे गेला। बुद्धांनी त्याला उपदेश केला। धम्माचे श्रवण करून त्याने अरहंत पद प्राप्त केले आणि नंतर तो मरण पावला। त्यावेळी त्याचा मृतदेह भारी कपड्यांनी सजवलेला होता। भिक्षूंनी प्रश्न केला की त्या माणसाला श्रमण म्हणून संबोधणे योग्य होते का? उत्तरादाखल बुद्ध म्हणाले की पवित्रपणा बाह्य पेहरावावर किंवा दर्शनावर अवलंबून नसतो।